श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्याया माझी उत्तम मलमासासी पुरुषोत्तम नाम, कैसे लाभले ते अनुपम, कथानक कथियेले. आता पुढे कथा सुरस, श्रोती श्रवणा द्यावे मानस. श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास, पूर्वेतिहास सांगतो. अरे ही पांचाली पत्नी तुमची, पूर्वजन्मा माझी साची. मेधावी नामक ब्राह्मणाची, सुंदर कन्या जाहली. ती चंद्रकले ऐसी वाढता, 10 वर्षांची झाली तद्वता. सिंहकटी परमशोभिता, शशीवदना हरिणाक्षी. लावण्याची केवळ खाणी, वाटे रंबाच आली मेदनी. पित्यासी ती ऐकलीच म्हणूनी, अत्यंतची प्रिय असे. पूर्वी तियेच्या बाळपणात, माता पावली स्वर्गाप्रत. तैपासूनी पित्याने सतत, पोषण केले तियेचे. तेणे योगे तिये वाचून, मेधावीस न पडे चैन. पुत्राप्रमाणे रात्रंदिन, प्रेमे लालन करीतसे. ती साहित्यशास्त्री झाली कुशळ, नीतिशास्त्र जाणे सकळ. चातुर्यादी गुण विपुल, तीज माझी वसिनले. असो ऐसी ती विप्रकन्या, झाली सकळ सद्गुण मान्या. तियेच्या परमसख्या अन्या, राहत होत्या शेजारी. त्या पती पुत्रादिकांसहित, सुख भोगीत अहोरात्र. ते पाहून तियेचे मनात, इच्छा तदर्थ उद्भवली. मग अंतरी तर्क करी, मी कै होईन यांचे परी. गुणसभाग्य निधी सत्वरी, परी कैसा मिळेल. परमसुखद ऐसे सूत, मज कैसे होतील प्राप्त. मी दुर्भागिनी असे खचित, इच्छा व्यर्थ सकळही. अहा मी आता करू काय, कोणा देवाचे धरू पाय. की कोण सेवू ऋषीवर्य, की कोणे तीर्था आश्रयू. मज नाही काही सुचत, माझे भाग्य निजले खचित. पिता तोही असोनी पंडित, मूर्ख झाला मदभाग्ये. विवाह काळ गेला होऊन, तरी माझे न केले लग्न. सखियात मी मुख्य असून, कुमारी दुःख भोगीत आहे. या माझ्या सख्या समस्त, सुख भोगीते दिवस रात. मज तो पतीचेही यथार्थ, सुख काही मिळेना. अहा मनमाता भाग्यवती, पूर्वीच गेली स्वर्गाप्रती. दुःख भोगावया निरोती, मज कैसे ठेविले. ऐशी ती विप्रकन्या सतत, चिंता नळे तळमळत. व्यर्थ झाले मनोरथ, शोकार्णव उचंबळला. तियेचा पिता मेधावीही, कन्यादान करण्याविषयी. सदा फिरत भूतला ठाई, योग्य वरे शोधतसी. परी तैसा मिळेना कोण, ठाईच इच्छा गेली मुरून. चित्ती भडकला चित्ताग्न, दुःख दारुण सोसवेना. म्हणे कन्येचे काय हे दैव, त्याहुनी माझे अभिनव. आता नसूचे काही उपाव, कोण की देव उपासावा. ऐसा विचार करीत वहिला, आपुल्या गृहसनिध आला. तो दैवाचा पडला घाला, अंगी भरला काळ ताप. खदिरांगारा परी दारुण, ज्वाळा चालल्या देहातून. जळू लागले दोन्ही नयन, कपाळ शूळ उद्भवला. फुटू लागले अंग सकळ, श्वासोच्छ्वास चालले विपुल. हातपाय पडले विकळ, पुढे पाऊल उचलेना. मदिरा मत्ता ऐसा पडत, संकटे पुढे जाय चालत. मूर्छा येऊनी आरंबळत, धरणीवरी पडियेला. पडता पडता कन्ये लागुनी, ओरडला बाळे धाव म्हणूनी. तो पितृशब्द पडता करणी, कन्या मनी घाबरली. जेथे पडला होता तात, तेथे वेगे आली धावत. तव तो मेधावी अत्यंत, मरणोन्मुख झाहला. कंपे व्यापिले सर्व शरीर, मस्तकी सुटला धर्म फार. हात पाय पडले गार, नेत्र बुबुळे परतली. होऊ पाहे प्राणोत्क्रमण, तव झाले भगवत स्मरण. पूर्वी गार्हस्थ्य धर्माचरण, उत्तम केले तयाने. तेणे तयाची अंतकाळी, प्रपंचीची वासना गेली. भगवन्मूर्ती घनसावळी, यथास्थित ध्यावून या. म्हणे हे श्रीकृष्ण गोविंदा, पुरुषोत्तमा आनंद कंदा. सत्वर धाव धाव मुकुंदा, आता आपदान करावी. तू दीनानाथ मी दीन, तव चरणी असे लीन. तरी मज या भवाब्दीतून,
उद्धरुनिया रक्षावे तुझ वाचुनी त्रिभुवनी, आता रक्षिता नाहीच कोणी. ऐसे बोलता मेधावी मुनी, प्राण सोडिता जाहला. तो धावले विष्णुदूत, तदात्मा घालिता विमानात. वैकुंठी नेऊनिया त्वरित, अखंड तेथ स्थापिला. तो गत प्राण झाला पिता, ऐसे पाहुनी विप्रसुता. हंबरडा फोडून हाताता, म्हणून रडू लागली. अंकी घेतले पित्याचे प्रेम, आक्रोश विलाप करी बहुत. म्हणे दयाळा तू माझा तात, आजी मज का उबगलासी. मजवर तुझी किती प्रीती, न विसंबिसी दिन रात्री. आता कुणाचे अंकावरुती, ठेवून मज गेलास. मी पोरी पोरगी पितृहीन, माझे करी कोण रक्षण. स्वसा बंधू की आप्तजन, कोणीच नाही मज लागी. महातपस्विनी होती माता, ती तो पूर्वीच गेली ताता. आता भोजनाच्छादन चिंता, माझी कोण करील. हा तुझा आश्रम सगळा, अरण्य ऐसा निर्जन झाला. आता यात मी तव बाळा, कैशी राहू ऐकली. तुझ वीण मी झाले दीन, पुढे उपयोग काय वाचून. खचित खचित देते प्राण, दुःख दारुण कंठवेना. तू कन्यावत्सल असोनी पिता, विवाह विधी न करिता. मज एकली टाकूनी ताता, कोठे आता गेलासी. मी तो केवळ अज्ञान बाळी, काही आगळीक असेल कोणी. म्हणून काय की यावेळी, टाकून या गेलास. तरी ऐसे न करी बापा, टाकून देई सर्व कोपा. बाळा का लागी करोनी कृपा, सत्वर येई परतोनी. आता सोडून देई मौन, अमृता ऐसे बोले वचन. बहुत वेळ झाला निजोन, ऐसे बोलून या कुमारी. वारंवार विलाप करी, रडता रडता अश्रुधारी. सर्वांग भिजले तियेचे, ऐशा परी बहुवेळ गेला. तरी तो तैसाची असे पडला. ऐसे पाहून ती विप्रबाळा, बहु दुःखार्थ जाहली. कुररी ऐसी दीर्घस्वरे, रडू लागली एकसरे. ते ऐकूनी वनस्थ सारे, विप्र रे रे बोलून या. म्हणती की हे अति करुण, आज यावनी रडते कोण. मग सकाळी स्तब्ध राहून, स्पष्ट शब्द ऐकला. तैही मेधावीची बाळा, रडते ऐसा निश्चय केला. हा हा म्हणून विप्रांचा मेळा, धाविन्नला तत्काळ. विप्रकन्या होती रडत, तेथे पावले ते समस्त. तो तियेच्या अंकी प्रेत, मेधावीचे देखिले. तेणे दुःखे ते ब्राह्मण, करीते झाले बहुरोदन. मग कन्येचे अंकावरून, प्रेत काढून घेतले. तैती अंत्यतची झाली कष्टी, तियेसी कथिल्या वेदांत गोष्टी. प्रेत उचलोनी उठाउठी, स्मशाना जाते जाहले. शिवासनिध यथाविधान, प्रेतासी दिला मंत्राग्न. नदी माझी स्नान करून, तिलांजली दिधले. परत आले विप्राश्रमासी, आश्वासिले त्या कन्येसी. तदनंतर स्वस्वगृही, सर्वही जाते जाहले. मग विप्रात्मजा करी काय, अंतरा माझी धरिले धैर्य. यथाशक्ती करुनी व्यय, उत्तर कार्य सारिले. 13 दिवस झाले पूर्ण, तात गृहीच वसे आपण. पितृवियोग दुःख दारुण, तिये लागून सोसवेना. जीवनाविणे मासोळी, तैसी रात्रंदीन तळमळी. हा हा दैवा म्हणून कपाळी, बैसे हात लावून या. वारंवार स्मरूनी पित्यासी, रडत राहे उक्सा बुक्सी. निद्रा नाही कदा तियेसी, शोक निमग्न सर्वथा. ऐसा लोटता काळ बहुत, एके दिनी त्या शून्य गृहात. दुःखे टपटपा अश्रू गाळीत, चिंताक्रांत बैसली असे. तो दैवयोगे तये स्थानी, स्वेच्छ पातला दुर्वास मुनी. जो केवळ कोपाची खाणी, की शूलपाणी दुसरा. मध्यान्नीचा सहस्र कर, तैसे जयाचे तेज प्रखर. माथा पिंगट जटांचा भार, धरिले असे जयाने. विरींचादी देव समस्त, जयाचे स्वभावा सदा भीत. शापानुग्रहा लागी समर्थ, जासम दुजा नसेची. राया त्वन्मातेने बाळपणी, उत्तम सेवा केली म्हणून. तिये लागे त्रिदशाकर्षिणी, विद्या दिदली जयाने. मी देवाचाही देव असोन, मज रुक्मिणीसह वर्तनाम. अश्वांपरी रथासी जंपून, रथी आपण जाहला. मग आम्ही दंपती उभयंता, मार्गे रथ ओढीत नेता. सुकुमार माझी रुक्मिणी कांता, तुषाक्रांत जाहली. सुकला कंठ वाळला ओठ, रथ ओढावया न चाले नेट. तेव्हा तिने ते आपुले कष्ट, हळूच मज सांगितले. तेने मजला दया आली, जाता जाता भूमी दाविली. पातळींची गंगा काढिली, धार उडाली वेगाने.
ती रुक्मिणीच्या मुखात जाताची तृषा झाली शांत. माझे कृत्य पाहून समस्त मुनी अत्यंत कोपला. मज म्हणे रे चक्रपाणी, ही रुक्मिणी तुझी पट्टराणी. अति आवडती आहे म्हणून ऐसे हे कृत्य केलेसी. स्वप्रियेच्या प्रेमाकरिता माझी मर्यादा न धरिता. पाताळीची आणून सरिता प्रियसी जळ पाजिलेस. तुवा आपुला पराक्रम दावाया हे केलेस कर्म. तरी याचे फळ अधम देतो घेई समग्र. तुम्हा दंपत्याचा घोर वियोग होईल खरोखर. ऐसा आम्हा शाप दुर्धर दिधला असे जयाने. तो दुर्वास महाऋषी येता मेधावीच्या गृहासी. तया पाहुनी विप्रकन्येसी परमानंद जाहला. सर्वही शोक टाकून धैर्य वंदिले मुनीचे चरण. आसन पाद्यादी समर्पून पूजन केले यथाविधी. कंदमूल फलादिक वन्यवस्तू अर्पिल्या मग ऋषीशी जोडून हस्तक विनये बोले ऐसे की. अहो महाभागा मुनिवरा, अत्री गोत्र दिवाकरा. आज या दुर्भागिणीचे घरा कोठून येणे जाहले. आजी माझा भाग्योदय झाला यात नाही संशय. ना तरी हे आपुले पाय कोठून मज दिसले पै. अथवा माझ्या पितृपुण्याने प्रेरिले असे या कारणे. मतकल्याणार्थ आपुले येणे झाले असे साचार. भवादृश्यांचे पादरज मम शरीरा लागले आज. आणि जे काही दर्शन सहज मज लागी लाभले. याने माझी व्रतदानादिक कर्मे सफळ झाली सकळीत. आणि या जन्माचे सार्थक आजी झाले निश्चय. ऐसे बोलून विप्रनंदिनी तटस्थ राहिली कर जोडूनी. मग हास्यमुख दुर्वास मुनी तिये लागुनी बोलत. म्हणे गे सगुणे द्विज बाळे, तुवा सर्वोत्तम आचरिले. पितयाचे कुळ उद्धरिले यात संशय नसेची. मेधावी ऋषीची तपश्चर्या अनुपम असे म्हणून या. तियेचे फळ तू सुशीला तनया झालीस हेची असे पै. कैलासाहून येत असता जाणिली तुझी धर्मशीलता. म्हणून मार्गे जाता जाता तव आश्रमा पातलो. तुवा केले माझे पूजन येणे पावलो समाधान. बाळे तू पितृकुल मंडन गुणनिधान आहेस. आता जातो बद्रिकाश्रमासी तेथे साक्षात नारायण ऋषी. लोकहितार्थ अहर्निशी उग्र तप करीत आहे. तयाचे करून या दर्शन स्वस्थाना जाईन निघून. सुविचारे शोक टाकून स्वस्थ राही सुशीले. ते ऐकूनी विप्रसुता म्हणे हो मुनिवरा समर्था. तुमचे दर्शन होताची तत्वता शोक नष्टला सर्वही. आणि मज सम्मानिले आपण येणे होणार मम कल्याण. परी जे सांप्रत महाविघ्न दावाग्नी ऐसे उदलेनसे. तै मज जाळी ते सदाही हे तू न जाणसी की काही. तरी दयाळा या समयी कृपा करी सत्वर. सुविचारे पाहता जगात मज धैर्य दाता नाही दिसत. माता पिता बंधुकी आप्त नाहीच कोणी मज लागी. दुःख सागरी निमग्न ऐसी पुढे जिवंत राहू कैशी. जिकडे पहावे तिकडे मजसी सर्व ओस दिसत आहे. तरी दयाळा कृपा कर माझे दुःख निरसी सत्वर. पाणी ग्रहणार्थ कोणीही वर इच्छित नाही मज लागी. यापुढे मी होईन वृषली ऐसी चिंता मज उद्भवली. तेणे समूळ निद्रा गेली गोडन लागे भोजन. यास्तव आता देणार प्राण हा मम निश्चय झाला जाण. ऐसे बोलून ती कन्या दीन उगाच राहते झाहली. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोरेत चतुरोध्याय मधुरहा. चतुर्थोध्याय मधुरहा इति चतुर्थोध्याय. मंडळी हो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून आपले प्रतिसाद नक्की आमच्यापर्यंत कमेंटतर्फे पोहोचवा. तसेच आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.